20 मार्च 2026 या दिवशी आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन. आणि स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त ज्या स्वामी भक्तांना कोणतीच सेवा करणं शक्य नाही, कोणतीच सेवा त्यांच्याकडनं होत नाही, कारण काही वेळेला त्यांना कामामुळे वेळ मिळत नाही, काही महिलांचे घरातले प्रॉब्लेम आहेत आणि काही महिलांची मुलंसुद्धा खूप लहान आहेत की ज्यामुळं त्यांच्याकडनं पोथी वाचन, ग्रंथपठण करणं ह्या सेवा होतच नाहीत. तर स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त तुम्हाला अतिशय साधी सोपी एक सेवा आहे, ती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या सेवेला कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत आणि ही सेवा आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त दररोज न चुकता करायची आहे. तुम्ही जे पण काम करत आहात ते काम करत असताना सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तर ही सेवा कोणती आहे या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज आहे 8 मार्च. 8 मार्च निमित्त सर्व महिलांना महिला जागतिक दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, स्वामी महाराजांचा 20 मार्चला प्रगट दिन आहे. प्रगट दिनानिमित्त तुम्हाला हे एक महत्त्वाचं काम करायचं आहे. बघा, महत्त्वाचं काम म्हणू शकता किंवा तुम्ही सेवासुद्धा म्हणू शकता. आता काही वेळेला बघा, आपण ही जी सेवा तुम्ही करणार आहात ना, तर त्या सेवेला तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत. काही महिला असतात किंवा दादा असतात बघा, की ते बोलत असतात की आम्हाला बाहेर काम करावं लागतं आणि काम करून आम्हाला घरामध्ये सेवा करण्यासाठी वेळच मिळत नाही. आम्हाला सुद्धा खूप मनापासून वाटतं की सेवा करावी, पण सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही. किंवा काही महिला आहेत की ज्यांच्या घरामध्ये काय असे प्रॉब्लेम आहेत की त्यांना 21 दिवसांची किंवा 11 दिवसांची स्वामी महाराजांची संकल्पित सेवा करणं शक्यच होत नाही. त्यांच्या घरामध्ये त्यांना इतर व्यक्तींना सुद्धा मांसाहारी पदार्थ बनवून द्यावे लागत आहेत. तर त्यावेळेला अशा महिलांनी काय करायचा हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडतो. तर त्यासाठीच तुम्हाला अतिशय महत्त्वाची एक सेवा घेऊन आलेले बघा. आणि ही सेवा जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुमच्या आयुष्यातील अशक्य गोष्टीसुद्धा तुम्हाला नक्कीच शक्य होतील. तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकट हे नक्कीच तुम्हाला त्यातून मार्ग मिळेल आणि तुमच्या आयुष्यातून सुद्धा नाहीशी होईल. ती सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जर बघा अचानक विटाळ आला किंवा सूतक आलं किंवा काही जरी अडचण आली तरीसुद्धा तुम्ही ही सेवा घरामध्ये करू शकता. या सेवेला नियम नाहीत, ह्या सेवेला वेळेचे सुद्धा बंधन नाही. तर ही सेवा कोणती आहे तर ह्याविषयी तुम्हाला प्रथम सांगते. तर आपल्याला ना स्वामी महाराजांचा 20 मार्चला प्रगट दिन आहे. तर त्यानिमित्त आपल्याला दररोज न चुकता स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे बघा, ह्यातला तुम्ही श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जरी अखंड नामस्मरण करायचं किंवा जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्रात जरी अखंड नामस्मरण केलं तरीसुद्धा तुमच्या आयुष्यातील खूप अशा समस्या, संकटे यातून तुम्हाला मार्ग मिळेल आणि अशक्य शक्य करतील स्वामी. कारण स्वामींच्या नामस्मरणात इतकी शक्ती आहे की तुम्ही नामाला कधीही बंधन नाही. म्हणजे स्वामींचं नामस्मरण करायला कोणत्याही वेळेचं बंधन नाही, कोणत्याही नियमाचं बंधन नाही. प्रत्येक व्यक्ती स्वामी महाराजांचं नामस्मरण हे करू शकते. महाराजांचं नामस्मरण चालता, बोलता, उठता, बसता यावेळेस सुद्धा स्वामींचं नामस्मरण अखंड करू शकता. काही दादा जर का जॉब करत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा ते स्वामींचं नामस्मरण करू शकता. किंवा तुम्ही काही महिला घरामध्ये काम करत असतात बघा, काम करत असताना सुद्धा स्वामींचं तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरणामध्ये इतकी शक्ती आहे की स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे बघा, की जो पण भक्त अगदी श्रद्धेनं आणि मनापासून माझं नामस्मरण करेल त्याच्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा मी शक्य करेन. फक्त नामस्मरण अगदी शुद्ध अंतकरणानं मनापासून करा, की कोणतीही मनामध्ये शंका आणू नका आणि तुम्ही नामस्मरणात राहा, अखंड नामस्मरणात राहा. ज्यांना कोणतीच सेवा करणं शक्य होत नाही ना, त्यांनी अखंड नामस्मरणात राहा. नामात खूप शक्ती आहे बघा. नामाचे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळे अर्थ आहेत बघा. स्वामींचं नामस्मरण आपण ज्या ज्या ठिकाणी करत असतो त्या त्या ठिकाणी त्याचे वेगळे अर्थ होत असतात. तुम्हाला एक गोष्ट सांगते की ज्या महिला जेवण बनवत असतात बघा, त्यावेळेला ते नामस्मरण करतात तेव्हा ते जेवणसुद्धा महाप्रसाद होते. ज्या महिला जेव्हा आपण घरामध्ये करत असतो स्वतः, तेव्हा जरी स्वामींचं नामस्मरण केलं तरीसुद्धा ते जेवणसुद्धा एक प्रसाद होत असतो. जेव्हा आपण रस्त्याने चालत असतो किंवा एखाद्या ठिकाणी बाहेर जात असतो, प्रवास करत असतो किंवा ह्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतो किंवा जॉबसाठी बाहेर जात असतो, त्यावेळेला जेव्हा आपण रस्त्यानं चालत असतो त्यावेळेला जर आपण स्वामी महाराजांचं नामस्मरण केलं ना, तर ती सुद्धा एक तीर्थयात्रा होत असते बघा.
आपण ज्या वेळेला घरामध्ये स्नान करत असतो त्यावेळेला जर आपण स्वामींचं नामस्मरण केलं तर ते एक तीर्थस्नान होतं. इतर कामं करत असतात त्यावेळेला जेव्हा ती स्वामींचं नामस्मरण करतात तेव्हा ते कामसुद्धा एक प्रकारे भक्ती होते. ज्या घरामध्ये स्वामी महाराजांचं नामस्मरण अखंड चालत राहतं, कायम नामजपात असतो, कायम नामस्मरण सुरू असतं, त्या घराचं सुद्धा एक प्रकारे मंदिर होत असतं. असे नामाचे वेगवेगळे अर्थ आहेत. त्यासाठी प्रत्येक महिलेला, प्रत्येक दादाने मी एवढंच सांगते की तुम्हाला नाही कोणत्या सेवा शक्य होत, तुम्हाला कोणत्याच सेवा करणं शक्य होईना झाल्या. काही वेळेला महिलांचे प्रॉब्लेम असतात घरातले, काही दादांचे प्रॉब्लेम असतात, कारण बाहेर जॉब करायचं असतं, घरातली सगळी जबाबदारी स्वीकारायची असते आणि त्यानंतर आपल्याला पोथीवाचन करण्यासाठी म्हणजे मनातून खूप वाटतं, पण तरीसुद्धा वेळ मिळत नाही. तर तुम्ही कंटिन्यू स्वामी महाराजांचं नामस्मरण करा. जेवढं तुमचं नामस्मरण वाढत जाणार ना, जेवढं तुमच्या नामस्मरणात वाढ होत जाणार तेवढं तुमच्या भोगाची म्हणजे आपल्या मागच्या जन्मातली जी भोग असतात त्याची तीव्रता ती सुद्धा कमी होत जाणार. बघा काही व्यक्ती बघा खूप पोथीवाचन करतात, खूप म्हणजे खूप स्वामी महाराजांचे ग्रंथपठण करतात, सगळ्या सेवा करतात, पण तरीसुद्धा त्यांना स्वामी सेवेचा अनुभव येत नाही. काय येत नसेल का, कुठंतरी त्यांच्याकडनं काहीतरी चुका होत असतात, काहीतरी अपमानास्पद कुणाला तर बोललं जात असतं, कुणाची तरी निंदा केली असणार किंवा त्यांच्या हातून काहीतरी वाईट कर्म होत असणार, त्यामुळे त्यांना पोथीवाचन किंवा ग्रंथपठणाचं फळ मिळत नसतं. पण काही स्वामी भक्त असे असतात बघा, ते पोथीवाचन करत नाहीत पण ते इतरांना मदत करतात, कधीही कुणाला अपशब्द बोलत नाही, कधीही कुणाला वाईट बोलत नाही, कायम त्यांची कर्म ती चांगली करत असतात. एखाद्या गरजू गरीब व्यक्तींना सुद्धा ते मदत करतात आणि ते स्वामी महाराजांचं अखंड नामस्मरण करतात. अखंड म्हणजे कायम ते स्वामी महाराजांचा जप करत असतात. बघा त्या व्यक्तींच्या आयुष्यात नुसतं नामस्मरण करून सुद्धा त्यांना स्वामी सेवेचे खूप अनुभव येत असतात आणि ही सत्य परिस्थिती आहे. बघा तुम्हाला एकच सांगते की तुम्ही जेवढे पोथीवाचन किंवा जेवढं तुम्ही स्वामींच्या मार्गातल्या सेवा करताना, त्या सेवा करत असताना सुद्धा तुम्हाला कर्मसुद्धा तेवढेच चांगले केले पाहिजेत. मान्य करते की आपण एक व्यक्ती आहोत, म्हणजेच एक माणूस आहोत म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या हातून छोट्या मोठ्या चुका होत असतात. काही वेळेला आपण अपशब्द बोलले जातात आपल्या मुखातून किंवा काही वेळेला एखाद्या व्यक्तीचं आपल्याकडनं काहीतरी म्हणजे चुकीचं होत असतं. ह्या गोष्टी जरी आपल्याकडनं झाल्या तरीसुद्धा आपण स्वामींजवळ क्षमा मागायची असते आणि जेव्हा आपल्या चुकीबद्दल आपण जेव्हा स्वामींजवळ क्षमा मागतो आणि पुन्हा माझ्याकडनं ही चूक होणार नाही ह्याच्यासाठी सुद्धा आपण काळजी घेतो ना, तो खरा स्वामी भक्त असतो. यासाठी तुम्हाला एवढंच सांगते की ज्यांना काही शक्य होत नाही बघा, पण प्रगट दिनानिमित्त त्यांना खूप वाटतं की मनापासून मला सेवा करायची, त्यांनी अखंड स्वामींचं नामस्मरण करत राहावा. तुम्हाला नामस्मरण करायला म्हणजे स्वामींचं नाम घ्यायला तुम्हाला कोणत्याही वेळेचं बंधन नाही, तुम्हाला कोणत्याही नियमाचं बंधन नाही. तुम्हाला एखादी अडचण जरी असेल, म्हणजे महिलांना जरी अडचण असेल आणि त्यामध्ये जरी तुम्ही स्वामींचं नामस्मरण केलं ना तरीसुद्धा चालेल. काही वेळेला आपल्या घरामध्ये विटाळ असेल किंवा तुम्हाला सुतक आहे तुमच्या घरामध्ये आणि तुम्हाला स्वामींची सेवा करणं शक्य होईना पोथीवाचन, तर तुम्ही नामस्मरण करा. बघा नामस्मरण खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. स्वामींनी स्वतः सांगितलं आहे की शेवटी नामातच मी आहे. स्वामी महाराज हे आपल्या नामाचं आहे. जिथं आपण स्वामींचं नामस्मरण करतो ना तिथं स्वामी महाराज अदृश्य स्वरूपात असतातच. यासाठी प्रत्येक महिलेला सांगते की तुम्ही तुमच्या घरामध्ये नामस्मरण कंटिन्यू सुरू करा. काम करताना नामस्मरण करा, तुम्ही जॉबच्या ठिकाणी आहात तरीसुद्धा नामस्मरण करा. नामस्मरणाला कोणत्याही वेळेचं बंधन नाही. नामस्मरणामुळे बघा तुमच्या आयुष्यातले संकटे, अडचणी जे पण असतील बघा ते दूर निघूनच जातील. शिवाय त्यातून बाहेर पडण्याची ताकदसुद्धा स्वामी महाराज तुम्हाला देतील. आणि स्वामींचं जेव्हा आपण नामस्मरण करतो ना तेव्हा स्वामी महाराज आणि आपलं नातंसुद्धा घट्ट होत जातं. स्वामी महाराजांचा एक कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो. स्वामी महाराजांचा आशीर्वाद जेव्हा आपल्याला मिळतो बघा तेव्हा आपल्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा ह्या सहज होत जातात. आपले जे अडलेली नडलेली जी कामं असतात बघा वर्षानुवर्ष, ती नामस्मरणामुळे सुद्धा तुमची कामं आपण शुद्ध ठेवायचं आणि स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं. मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आणायची नाही आणि आपण स्वामींच्या नामस्मरणात राहावा. बघा तुमच्या आयुष्यात तुम्हाला चमत्कार नक्कीच दिसून येतील बघा. पण एवढं सांगते की नामस्मरण करत असताना किंवा स्वामींची तुम्ही कोणती पण सेवा करा, छोटी करा मोठी करा, कोणती पण सेवा करा, फक्त तुम्हाला एवढंच सांगते की जोपर्यंत तुम्ही इतर व्यक्तींशी प्रेमाने वागत नाही, जोपर्यंत तुम्ही कोणाची सुद्धा निंदा करत नाही, एखाद्याला तुम्ही अपशब्द बोलत नाही, गरजू गरीब व्यक्तींना कधीही अपमानास्पद बोलत नाही किंवा कोणालाही तुम्ही काहीही बोलत नाही, वाईट काही बोलायचं नाही. बघा जेव्हा आपण वाईट बोलतो ना तेव्हा त्याच व्यक्तीच्या त्याने आपल्यात काही सुद्धा उरत नाही. म्हणजे ती व्यक्ती आपल्याला वाईट जरी बोलली तर आपणही तिला तसंच पद्धतीने जर उत्तर दिलं तर तिच्या त्याने आपल्यात काही फरक राहत नाही. यासाठी तुम्हाला एक सांगते की तुम्ही जर स्वामी भक्त असाल ना तर अगदी मनापासून सांगते की तुम्ही तुमची कर्म चांगली पाहिजेत. तुम्हाला कर्म चांगली जर तुम्ही केलं तरच तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव येणार. जर तुमची कर्म वाईट असतील, तुम्ही एखाद्याला नावं ठेवता, एखाद्याची निंदा करता, एखाद्याला वाईट बोलता, गरजू गरीब व्यक्तींना सुद्धा अपमानास्पद बोलता, पुढं गेलेली एखाद्या व्यक्तीची तुम्ही निंदा करता, एखाद्या व्यक्तीला काही ना काही तर प्रत्येक वेळेला बोलत असता, घरामध्ये सुद्धा तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणजे एखादी घरामध्ये पण अशा असतात बघा खूप म्हणजे व्यक्ती असतात
की एखाद्याला वाईट बोलायचं वगैरे, मग तुम्ही किती जरी स्वामींची सेवा केली ना तरीसुद्धा स्वामी सेवेचा तुम्हाला कधी अनुभव येणार नाही. स्वामींची खरी सेवा ही आपल्या कर्मात असते आणि कर्मातली सेवा जेव्हा तुम्ही चांगली करता त्यावेळेला भले तुम्ही स्वामींचं नामस्मरण 10 वेळा करा किंवा 1 वेळा करा, बघा स्वामी महाराज प्रत्येक वेळेला तुमच्या हाकेला नक्कीच धावून येणार. स्वामींचं नामस्मरण करत असताना आपल्याला अजून एक काळजी घ्यायची आहे बघा. स्वामींचं नामस्मरण करायचं म्हणजे आपण कंटिन्यू नामस्मरण करणार, पण ज्या दिवशी बघा आपल्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ इतरांना तुम्ही जेव्हा बनवून देणार त्यावेळेला जरी तुम्ही दुसऱ्यांना बनवून दिल्यानंतर जरी मनातल्या मनात जरी नुसतं नामस्मरण केलं तरी चालेल, पण तुम्ही जर स्वतः जर मांसाहारी पदार्थ जर खाल्ले, मी तुम्हाला खरं सांगते, स्वतः जर मांसाहारी पदार्थ खाल्ले तर तुम्हाला नामस्मरण करायचं नाही. या गोष्टींची काळजी घ्या. प्रत्येक दादांना ताईंना मी सांगते की काही वेळा आपल्याकडनं चुका होतात. आपण नामस्मरण करत राहत असतो आणि त्यावेळेला आपण हे पदार्थ खाऊन सुद्धा आपल्याकडनं नकळत अशा चुका होतात, पण त्यावेळेला तुम्हाला नामस्मरण करायचं नाही. स्वामी महाराजांनी कधीही सोहळं पाळलं नाही बघा. सुतक विटाळ ह्या गोष्टी त्यांनी कधीही पाळल्या नाहीत. त्यांनी फक्त सर्वांना एकच संदेश दिला की मानवता हाच खरा धर्म आहे आणि स्वामींचे विचार आचरणात आणून तुम्ही सुद्धा सर्वांशी वागा. मान्य करते की आपल्याकडनं आपण मनुष्य आहे म्हटल्यानंतर चुका होत असतात, पण त्या चुका पुन्हा आपल्याकडनं होऊ नये याची पण तुम्ही काळजी घ्या. आणि ज्या स्वामी भक्तांना बघा सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण त्यांना करणं शक्य होत नाही, त्यांनी नक्कीच नामस्मरण करा, अखंड नामस्मरण करा. जेवढं नामस्मरण तुमचं वाढत जाणार आहे ना तेवढ्या तुमच्या आयुष्यातले संकटे अडचणी हे कमी होत जाणार. आणि नामस्मरणामुळे आपल्या मनामध्ये एक सकारात्मक निर्माण होते बघा. नामस्मरणामुळे सुद्धा आपल्या मनातील नकारात्मकता बाहेर निघून जाते. आपल्या घरामध्ये जेवढं आपण नामस्मरण करत राहतो तेवढं आपल्या घरामध्ये सुद्धा एक वातावरण सकारात्मक राहतं. आपल्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्वामींचा एक कृपाशीर्वाद आपल्या डोक्यावरती असतो बघा. आणि आपण नामस्मरण जेव्हा करत असतो त्यावेळेला आपलं एक संरक्षण कवच जे असतं बघा ते आपल्या बहुतेक असतं स्वामींचं. यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं मनापासून स्वामींचं नामस्मरण करा. 20 मार्चपर्यंत जेवढं शक्य होईल ना तेवढं स्वामींच्या नामस्मरणात राहा. स्वामी महाराज तुमची इच्छा मनोकामना नक्की पूर्ण करतील. आणि नामस्मरण करत असताना सुद्धा गरजू गरीब व्यक्तींना सुद्धा तेवढ्याच मदत करा की जेणेकरून आपल्याला प्रत्येक सेवेचं फळ हे स्वामी महाराज देत जातील. एकदा सर्व महिलांना, सर्व ताईंना अगदी मनापासून महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.